आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते नगरपालिकांच्या निवडणुकांचा जो आहे तो रणसंग्राम पाहायला मिळतोय। आज आपण सध्या सोलापूरमधील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी जे आहे ते करमाळा नगरपालिका या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की उद्या जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आज जे आहे ते करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ते 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या ठिकाणी आपण पाहू शकतो की नगरसेवक पदासाठी जे आहे ते आज 100 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। करमाळा नगरपालिकेच्या 1 नगराध्यक्ष व 20 नगरसेवक या पदांसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत जे आहेत ते सर्व 7 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज आहेत तर नगरसेवक पदासाठी जे आहेत ते 152 उमेदवारी अर्ज आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये आहे जे करमाळामध्ये जे आहे ते तिरंगी लढत आहे ती महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। यामध्ये महायुतीमध्येच ही महत्त्वाची पूर्ण जे आहे ते लढत पाहायला मिळणार आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल तसेच शिवसेना शिंदे गट असेल यांच्याकडून जे आहे प्रामुख्याने जे आहे ते उमेदवारी अर्ज आज जे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये आज अजित पवार गटाच्या पक्षाकडून देखील काही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेत। यामध्ये नव्यानेच जे आहे ते करमाळा शहर विकास आघाडी हे सावंत गटाकडून देखील या वर्षी जे आहे ते ही निवडणूक लढवत असून यामध्ये आहे ते सध्या 3 पॅनल उभा राहिल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे जे आहे ते करमाळा नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती अगदी रंगतदार होणार असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यामध्येच उद्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली असून यामध्ये जे आहे ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीची जी रणनीती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असून नक्की ही निवडणूक कशा पद्धतीने होतंय हे पाहणं गरजेचं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।